नमस्कार, मी रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आज आपण करतोय मस्त चटपटीत तिखट आंबट गोड असं मेथांबा। तर आता बघा, आजकाल बाजारात भरपूर प्रमाणात कैऱ्या विकायला येतात किंवा झाडाला कैऱ्या असतात। तर आत्ताच जर आपण हा मेथांबा करून ठेवला तर वर्ष 6 महिने आपण सहज असा खाऊ शकतो। चला तर मग हा मेथांबा कसा करायचा ते आज आपल्याला पाहायचंय। तर पहिल्यांदा बघा, मी घेतलेले आहेत 2 कैऱ्या। तर आता वजनामध्ये 400 ग्रॅम ह्या कैऱ्या आहेत। आता कैऱ्या घेताना आपण कशा घ्यायच्यात, अगदी कडक बघून घ्यायच्यात, बिलबिल्या वगैरे अशा अजिबात घ्यायच्या नाहीत। पांढऱ्या शुभ्र आतमध्ये असतील अशा कडक छान अशा कैऱ्या घ्यायच्यात, म्हणजे हा मेथांबा जो आहे तो जास्त दिवस टिकतो। तर बघा, अगदी पांढऱ्या शुभ्र आहेत, पिवळसर पडलेल्या नकोत। आणि आता हा जो मेथांबा आहे आपण या कैरीचा जेव्हा करतो तो जास्त दिवस टिकतो सुद्धा आणि आपल्याला बरेच दिवस त्याचा आस्वाद घेता येतो। आता ह्या ज्या कैऱ्या आहेत तर मी स्वच्छ धुवून पण घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्याची वरची साल काढून घेऊयात। तर आता एका कैरीची मी साल काढून घेते पहिल्यांदा। तर सगळ्या बाजूचा हिरवा भाग जो आहे वरचा तो सगळा काढून टाकायचा आहे। तर आता हे बघा, सगळे कैरीचे आपण साल काढलेली आहे। आता त्याचे बारीक असे काप करायचे। काप म्हणजे अगदी छोट्या छोट्या, अगदी चकत्या करायच्यात, म्हणजे मुरल्यानंतर अगदी लवकर मुरतील पण आणि मुरल्यानंतर त्याची टेस्ट पण खूप छान येईल। तर आता बघा, कोळीच्या कडेचा जो गाभा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा, पण अगदी त्याचा जो फोडी आहेत आपल्याला अगदी अशा चकत्या करायच्यात। आपले वेपर जसे असतात त्यापेक्षा थोडेसे जाडसर अशा प्रमाणात आपण आता हे कापून घेऊयात। तर आता बघा तुम्ही, तर अशा पद्धतीने मी हे कापून घेते। जेवढे आपण छान पातळ अशी काप करू तेवढ्या प्रमाणात अगदी लवकर ते मुरतात सुद्धा आणि चवीला सुद्धा मस्त लागतात लवकर मुरल्यानंतर। तर अशा पद्धतीने बघा, हे बघा अशा फोडी मी केलेल्या आहेत। तर आता दोन्हीही आपण कैऱ्यांच्या अशा फोडी करून घेऊयात। तर आता बघा, सगळ्या कैऱ्यांच्या मी आता ह्या दोन्ही कैऱ्यांच्या आपण ह्या फोडी करून झालेल्या आहेत। आता कैऱ्या वजनी प्रमाणात आता ह्या ज्या फोडी आहेत तर ह्या जवळपास पावशेर आहेत, म्हणजे पाव किलो भरलेले आहेत। तर बघा, अगदी सगळ्या ज्या कोळीपासूनचा गाभा आहे तो सगळा मी काढून घेतलेला आहे। आता आपण लगेच ह्या कैरीला फोडणी देऊन घेऊयात। तर आता पहिल्यांदा मी स्टीलची कढई गॅसवर ठेवलेली आहे। तर आता पूर्ण मेथांबा होईपर्यंत आपण काचेच्या किंवा स्टीलच्याच भांड्याचा वापर करायचा आहे, कारण हा मेथांबा जो आहे कैरीचा आहे, आंबट आहे। इतर धातूचे भांडे तुम्ही वापरू नका। तर आता स्टीलचेच भांडे मी वापरते। तर आता त्यामध्ये मी टाकलेले आहेत 3 ते 4 चमचे तेल, कारण आता तेलामुळे हे टिकायला पण जास्त दिवस मस्त टिकलं जातं। आता त्यामध्ये मी घातलेली आहे मोहरीनंतर 1 चमचा मी मेथी दाणे घेतले आणि आता हे दोन्ही चांगलं परतून घेऊन त्यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या मी टाकलेल्या आहेत आणि आता पाव चमचा हिंग घातला। आता हे मंद गॅसवरती आपण परतून घेऊयात। आता मेथी दाण्यामुळे आणि मिरचीमुळे खूप मस्त, हिंगामुळे खूप छान अशी टेस्ट येते त्याला। आता हे चांगलं परतल्यानंतर आपण त्यामध्ये घातलेले आहेत कैरीच्या फोडी। आता कैरीच्या फोडीसुद्धा आपण चांगल्या 1-2 मिनिट आपण मंद गॅसवरती परतून घ्यायच्यात। तर बघा, आता अशा प्रकारे ट्रान्सपरंट होतात आणि या फोडी मऊसुद्धा अशा होतात, म्हणजे मऊ झाल्यानंतर आपल्या ह्या ज्या मेथांबा आहे तो लवकर मुरला जातो। त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत मीठ। तर पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे। आता मीठ घातल्यानंतर एखादं मिनिटभर पुन्हा आपण चांगलं परतून घेऊयात। आता आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे, त्यामुळे हा मेथांबा जो आहे तर तो जास्त दिवस टिकतो पण। तर आता त्यामध्ये टाकलं आहे आपण गूळ। तर आता माझ्या कैऱ्या जास्त आंबट नव्हत्या, मीडियम आंबट होत्या, त्यामुळे जेवढ्या कैऱ्या होत्या, फोडी होत्या, त्याच्या निम्मा मी गूळ घातलेला आहे। तर तुमच्या कैऱ्या जर आंबट असतील जास्त तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। आता गूळ त्यामध्ये चांगला मी मिक्स केलेला आहे। आता त्यामध्ये मी थोडीशी हळद घातली।
आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गूळ जो आहे तो मी फोडून घेतलेला होता, त्यातल्या ज्या गुठळ्या आहेत किंवा जाडसर गूळ जो होता तर तो थोडासा विरघळून पुन्हा तो सगळं व्यवस्थित पातळ होतं आणि पुन्हा त्याचा पाक व्हायला लागतो. आता गुळाचा पाक आपला ह्यामध्ये बनतो म्हणून हा मेथांबा टिकायला मदत होते. तर बघा आता हा जो गूळ आहे त्यामध्ये पूर्ण विरघळलेला आहे. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट. तर लाल तिखट जे आहे ते मी बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकलेली आहे, तर ती रंगासाठी टाकलेली आहे. तर तुम्ही काश्मीरी मिरचीचा पावडरचा सुद्धा वापर करू शकता, कारण तिखट होत नाही, त्याने रंग छान येतो. तिखट होण्यासाठी आपण पहिल्यांदा 2 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या होत्या. तर तुम्ही घरचं लाल तिखट असेल तर ते घालू नका, आणि घालायचंच असेल थोडंसं तिखट तर थोडं प्रमाणातच घाला. तर बघा तुम्ही रंग त्याचा कसा छान आलेला आहे लाल. तर मस्त रसरशीत असा आपला हा मेथांबा तयार होतो बघा. तर गूळ पूर्ण विरघळल्यानंतर त्याचा थोडासा पाक होईपर्यंत एखादा मिनिटभर मी पुन्हा परतून घेतलेला आहे. आता हे लाल तिखट आपण पहिल्यांदा का घातलं नाही की तेलामध्ये जर घातलं तर आपण पाणी वापरलेलं नव्हतं, त्यामुळे ती जळण्याची शक्यता होती, म्हणून मी सगळ्यात शेवट लाल तिखट घातलेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा आता मस्त रसरशीत हा मेथांबा आपला तयार झाला आहे. आता प्लेटमध्ये काढताना बघा तुम्ही पाहू शकताय, मस्त अगदी पाहताच क्षणी आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटले. तर पाहूनच लगेच खावंसं वाटतं. याची चव इतकी छान आंबट, गोड आणि तिखट मस्त अशी लागते. जर आपण ताटामध्ये लोणच्याऐवजी मेथांबासुद्धा जर घेतला तर 1 पोळी किंवा 1 भाकरी नक्कीच आपण जास्तच खाणार. तर बघा मस्त त्याचं टेक्स्चर बघा तुम्ही, रंग बघा, अगदी लवकरात लवकर हे तयारसुद्धा होतं आणि लगेच खाण्यासाठी सुद्धा तयार होतं, आणि मुरल्यानंतर तर अजूनच छान लागतं. तर नक्कीच तुम्ही आता ह्या उन्हाळ्यामध्ये कैरीच्या सीझनमध्ये नक्की कैऱ्या आणून करून पहा, आणि घरातल्यांना तर आवडणारच नक्की. तर बघा हा जो मेथांबा आहे मस्त चटपटीत रसरशीत असा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा, आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे आपले दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन येईल, आणि नोटिफिकेशन आलं की सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.